सर्वांना नमस्कार. सखी सावित्री समिती इतिवृत्त लेखन नमुना माहे जुलै 2026. माहे जुलैच्या सभेमध्ये कोणकोणते ठराव असावेत ते आपण या व्हिडिओमार्फत पाहूया. सर्वप्रथम सुनील बोळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. सभा क्रमांक 2. आज दिनांक रोजी जीप प्राथमिक शाळा येथे सखी सावित्री समितीची सभा आयोजित करण्यात आली होती. समितीचे अध्यक्ष श्री सौ यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली. सभेला खालील सदस्य उपस्थित होते. अनुक्रमांक, सभासदाचे नाव, पद, सही अशा प्रकारचे रेखाने घालून आपण त्यांची नावं लिहून आपण सह्या घेणार आहात. वरील सर्व सदस्य उपस्थित झाल्यानंतर श्री सौ यांनी सर्वांचे स्वागत केले आणि विषय पत्रिकेचे वाचन करून चर्चेअंती पुढील ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. विषय क्रमांक 1. मागील सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करण्याबाबत. ठराव क्रमांक. मागील सभा दिनांक रोजीचे इतिवृत्त श्री सौ यांनी वाचून दाखवले असता यावर चर्चा होऊन चर्चेअंती कोणताही बदल न सुचविल्याने ते आहे तसेच सर्वानुमते मंजूर करण्यात आले. सूचक, अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 2. समुपदेशक म्हणून नेमणूक करण्याबाबत. ठराव क्रमांक. शैक्षणिक वर्ष 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी शासन आदेशानुसार शाळेतील एका शिक्षकाची समुपदेशक म्हणून निवड करण्यात यावी याबाबत चर्चा झाली असता चर्चेअंती बाल सुरक्षा व बाल हक्क यांची जाणीव असलेले सर्व विद्यार्थींना आपुलकीने व विश्वासाने ज्यांच्याजवळ बोलावेसे वाटते असे श्रीमती यांची निवड समुपदेशक म्हणून सर्वानुमते करण्यात आली. सूचक, अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 3. मासिक पाळी स्वच्छता नोडल शिक्षक नेमणूक करण्याबाबत. ठराव क्रमांक. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार शालेय मुलींना मासिक पाळीच्या काळात आरोग्य, स्वच्छता, गोपनीयता व सन्मान मिळावा तसेच शिक्षणात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये म्हणून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे वाचन सभेसमोर केले. तसेच मुलींच्या तक्रारी गोपनीयपणे ऐकून निराकरण करणे, सॅनिटरी पॅड बँक व्यवस्थापन, आरोग्यविषयक जनजागृती यासाठी शाळेतील एका महिला शिक्षिकेची नोडल शिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात यावी असे सांगितले असता यावर चर्चा होऊन चर्चेअंती शाळेतील श्रीमती सौ यांची नेमणूक नोडल शिक्षक म्हणून सर्वानुमते करण्यात आली. सूचक, अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 4. सॅनिटरी पॅड बँक स्थापन करण्याबाबत. ठराव क्रमांक. शासन निर्णयानुसार प्रत्येक शाळेत सॅनिटरी पॅड बँक स्थापन करणे अनिवार्य राहील याबाबत चर्चा केली असता चर्चेअंती कोणत्याही विद्यार्थिनीला गोपनीयतेपणे पर्यावरणपूरक सॅनिटरी पॅड उपलब्ध करून द्यावा तसेच पॅड बँकेची जमा खर्चाची नोंदवही ठेवावी. वितरण करताना कोणत्याही प्रकारची लाजिरवाणी, भेदभाव किंवा नाव नोंदणीची अट नसावी असे सर्वानुमते ठरविण्यात आले. सूचक, अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर. पुढील विषय क्रमांक 5. शालेय स्वच्छतागृह व सुविधाबाबत. ठराव क्रमांक. शाळेत विद्यार्थी, तसेच शिक्षिका यांच्यासाठी स्वतंत्र स्वच्छतागृह असावेत. मुलींचे स्वच्छतागृह हे सुरक्षित व कार्यक्षम स्वच्छतागृह असावेत याबाबत चर्चा केली असता चर्चेअंती स्वच्छतागृहात मुबलक पाणी, साबण, कचरापेटी, शक्य झाल्यास इन्सिनरेटर मशीन किंवा योग्य कचरा व्यवस्थापन असावे असे सर्वानुमते ठरविण्यात आले. सूचक, अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 6. जनजागृती व मार्गदर्शन सत्राबाबत. ठराव क्रमांक. विद्यार्थिनींचे आरोग्य, ताणतणाव तसेच मासिक पाळी स्वच्छता या विषयावर मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात यावी असे सांगितले असता यावर चर्चा होऊन चर्चेअंती विद्यार्थ्यांचे आरोग्य, ताणतणाव त्याचबरोबर मासिक पाळी दरम्यान लाज, भीती, गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात यावी व मार्गदर्शन करण्यासाठी आशा सेविका यांना निमंत्रित करण्यात यावे असे सर्वानुमते ठरविण्यात आले. सूचक,
अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 7 तक्रार पेटीबाबत ठराव क्रमांक. शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या समस्या तक्रारी जाणून घेण्यासाठी शाळेमध्ये तक्रार पेटी बसवण्यात आली असल्याचे सभेला सांगण्यात आले. याबाबत चर्चा करण्यात आली असता चर्चेअंती तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवावे तसेच तक्रारीची नोंद लेखी स्वरूपात ठेवावी, असलेल्या तक्रारीवर कमीत कमी वेळात उपाययोजना करण्यात यावी, तक्रार पेटीत कोणकोणत्या प्रकारच्या तक्रारी टाकाव्यात याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात यावे, असे सर्वानुमते ठरविण्यात आले. सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 8 ऐनवेळचा विषय. ऐनवेळचा कोणताही विषय नसल्याने अध्यक्षांच्या परवानगीने सर्वांचे आभार मानून ही सभा संपल्याचे जाहीर करण्यात आले. धन्यवाद. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही जॉईन होऊ शकता.